का हो आनंदी, आता अजून आलीच नाही का? नाही बाप्पा ताई, आत्याबाई नाही आल्या अजून. नाही आत्याबाई अजून आल्या कोण नाही बाप्पा. नाही तर आतापर्यंत ते येऊन जातात. आज लस उशीर झाला. जाऊ द्या ना, येऊ द्या ना बाप्पा उशिरानं. तोपर्यंत घरात शांतता तरी आहे. नाही का? हो बाई, शांतता आहे. आत्याबाई आल्या घेऊन जातात चालू. हे नाही केलं, ते नाही केलं, असंच झालं, तसंच झालं. मग नाही तर काय, येऊ द्या ना उशिरानं. नाही अजून आल्या कोण नाही बा. बसल्या असून बोलत कोणा मैत्रिणीसोबत. मैत्रिणीची का कमी आहे आत्याबाईले? हो बाई, आपल्याला नाही बोलू देत कोणासोबत. या बाई संग नका बोलू, त्या बाई संग नका बोलू, मैत्रिणीसोबत नका बोलू. आणि आता गावात सराई संग बोलते. घरी बसायला जाते बायाच्या. आपल्याला म्हणते घरात निसरा, कोणासंग बोलायचं नाही, कोणाच्या घरी जायचं नाही, दारी जायचं नाही. हे अशी आहे म्हटलं आत्याबाई. मग नाही तर काय. मी काय म्हणते ताई, आत्याबाई नाही आहे आता, तर चला ना आपण सुरेखा ताईच्या इथून येऊ. काहून वा? अरे ताई, तिच्या कटलरीतून थोडंसं सामान घ्यायचं आहे मला, आणि थ्रेडिंग बी करायची आहे. हो बाई, भोया तर मला बी करायचं आहे. लय दिवस झाले मी बी भोया नाही केल्या. मला बी करायचं आहे. चला ना मग बाई, थ्रेडिंग बी करून येऊ. सुरेखा ताईच्या कटलरीतून मला सामान बी घ्यायचं आहे. सिंदूर संपलेला आहे, सिंदूर आणायचा आहे, नखपालीस सोटपालीस असं सामान घेऊन येऊ म्हटलं. टिकल्याचं पॉकेट गिकेट. चला ना मग. थांब ना, आत्याला येऊ दे ना. आत्याला विचारून जाऊ ना. नाही तर अजून म्हणा मला बिना विचारायचं चालला जातात कुठं बी. आणि तसं बी आपण घरी दिसू नये आत्याबाईले, तर आत्या म्हणेन नाही का कुठं गेल्या सांगून नाही गेल्या म्हणेन. आता का ब्युटी पार्लरमध्ये बी जाऊन देत का आत्याबाई आपल्याला? नाही व, तशी गोष्ट नाही आहे. पण आता आपण घरी नाही दिसू तर बोलीन नाही का आपल्याला. येऊ दे ना आत्याबाईले. आत्याबाई कधी येते कधी नाही, तोपर्यंत तर संध्याकाळी होऊन जाईल. मग संध्याकाळी अजून म्हणेन काय चालल्या बाहेर, दिवाबत्तीचा टाइम उराला, काही जायची गरज नाही आहे. पण आता काय बी हो बाई, आत्याबाई लोक जाऊ नाही शकत आपण. तसे बी म्हटलं भाडे पडले आहेत घासाचे. कपडे काढून आणले बी ना, कपड्याच्या घड्या करायचे आहे. कामं बी तर राहिलेले आपले. तसं बी आज जाणंच नाही होणार आपलं. पाहू मग उद्या पटपट कामं करू आणि चाललं जाऊ ब्युटी पार्लरमध्ये. ठीक आहे ना? बरं बाप्पा ठीक आहे, पण थोडं लवकर करसान. असं ब्युटी पार्लरमध्ये थोडा टाइम लागेल. मी म्हटलं आता फेशियल तर नाही करत, पण क्लीनअप करून घेईन म्हटलं थोडं चेहऱ्याचं. पुरी चेहऱ्यावरली गंदगी निघून जाते म्हटलं, थोडंसं क्लीनअप करून घेईन. काय असते हो क्लीनअप, काय असते? काही नाही, असं चेहऱ्यावरची सरी गंदगी निघून जाते, चांगला दिसते चेहरा क्लीनअप केल्याच्यानं. मी नाही केलं बाई ना कधी. चल जा ना, मी क्लीनअप करीन, तुम्ही बी करून घे जा. बरं बाई ना, तुला सर्व माहीत आहे व. मला तर फक्त भोया करणं माहीत आहे बाई. फक्त भोया करतो, काहीच करत नाही. ना फेशियल ना मेशल ना काही. करायला पाहिजे ताई, चेहरा चांगला राहते. बरं ठीक आहे. म्हणून म्हटलं आपल्याला टाइम होईल तर थोडं लवकर निघू ब्युटी पार्लरचे, ठीक आहे ना? बरं, एक तू आणि एक ती मोहिनी माहीत आहे. दोघीले सर माहीत आहे बाप्पा मेकअपच्या बाऱ्यात. मला तर काहीच नाही माहीत. तुम्ही आल्या तेव्हापासून मी थोडंसं मेकअप करायला तरी लागली बाई ना. नाही तर पहिले काहीच ना करू मी. बस तोंडाला फेरॅन लावली आणि पावडर लावलं की झालं. त्याच्यावर मला काहीच माहीत नव्हतं. काहीच ना करू मी. तुम्ही दोघी आल्या तेव्हापासून तुम्हाला पाहू थोडी चेहऱ्याची सोय घ्यायला लागली मी. नाही तर मला काय माहीत होतं मॅबी, काहीच माहीत नव्हतं. तुम्ही आल्या तेव्हापासून थोडी ब्युटी पार्लरले तरी जाणं शिकली मी. नाही तर ब्युटी पार्लरमध्ये कधी जात नव्हती मी. हो का ताई, खरंच का? मग नाही तर काय, घरात कामच नव्हते सुचत मला. आता तुम्ही दोघी आल्या तेव्हापासून माझे कामं हलके झाले. नाही तर पुऱ्या घराचे कामं मला एकटीलाच करायला लागत होते ना. तुम्ही दोघी आल्या तर थोडा हातभार लावू लागता मला. तेव्हापासून थोडा टाइम तरी भेटू राहिला मला स्वतःसाठी. नाही तर कायचा टाइम भेटे माय बाई. सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत कामं पुरत होते. कोणते कामं पुरत होते वा? कोणाला जास्त कामं झाले या घरात? अरे आत्याबाई, काय कामाच्या काय गोष्टी चालू आहे तुमच्या? कोणाला जास्त कामं झाले या घरात? अरे आत्याबाई, कोणाला कामं नाही झाले जास्त. विशाखाताई मला सांगत होत्या तुम्ही ना तुमच्या जमान्यात लय कामं करेल आहेत, नाही आहे ना विशाखाताई? हेच गोष्ट करत होत्या ना तुम्ही? हो आत्याबाई हेच म्हणत होती मी की आपण काहीच कामं करत नाही. आता ना आताच्या जमान्यामध्ये लय कामं करेल आहेत. हो माय बाई, ते तर गोष्ट आहे. आजकालच्या पोरी काय आमच्यासारखे कामं करतील माय बाई. लय कामं करेल आहेत आम्ही ना. या ना, बसा ना इथं, सांगतो ना तुम्हाला कोणते कामं करत होती मी, किती कामं करत होती तर माझ्या जमान्याच्या गोष्टी. आता तुमच्या जमान्याच्या गोष्टी सांगता का आम्हाला? हो बसा ना, सांगतो ना. त्या बाई तुमच्या गोष्टी ऐकल्या असत्या बाप्पा. पण आमचे भांडे पडलेले आहे घासाचे, कपड्याच्या घड्या करायच्या बाकी आहे. आता संध्याकाळ होते थोड्या वेळानं. रात्री ऐकतो ना तुमच्या गोष्टी. आम्ही दोघी येऊ आणि तुमच्या जमान्याच्या गोष्टी ऐकू, ठीक आहे? बरं नाही बाई, पण आठवणी नाही यायचा ना? हो काळजी नका करू तुम्ही, येतो आम्ही तुमच्या जमान्याच्या गोष्टी ऐकायला. आता बाई तुम्हाला कोण एवढा टाइम झाला? एवढा उशिरानं काऊन आल्या घरी? तर थोड्या वेळानं संध्याकाळच होते बाप्पा. एवढा उशीर लागे? आता काय सांगू बाई ना, मी रंजनाची इथं गेली होती. रंजना आता पाहिजे इथं, ते इथं काय गेलं तुम्ही? आपली कंचन नाही का, कंचन आली ना आपल्या माहेराहून वापस. गेला होता ना अक्षय घ्यायला तिले, आणलं त्यानं आपल्या बायकोले. आता माय बाई व. खरंच का ते बाई, कंचन आली का? हो आली. ते कधी आली तर? चांगलं झालं माय बाई आली तर.
कधी आली सांग. आता चाली थोड्या वेळ पहिले. हाय मग तर कंचनला भेटायला जा लागन मला, हाय ना ताई? हो बाई, जा लागेल कंचनला भेटाले. लय दिवस झाले तिची भेटच नाही आहे. काही गरज नाही तिला भेटायला जायची. तिची गरज असेल तर ते येईन तुम्हाला भेटाले. तुम्ही काय झालं तिला भेटाले? काहून आता बाई, गेलो तर काय? कंचनची सासू कंचनला आपल्या इथे येऊ नाही देत. मग तुम्ही दोघी लगे तिच्या घरी जासान तिला भेटाले. नाही, काही गरज नाही आहे तिला भेटायला जायची. कंचनले जर तुमची आठवण येत असेल, तिला जर गरज असेल तर ते येईन आपल्या इथं. तुम्ही नका जाऊ भेटाले. काय गरज आहे भेटायला जायची? घरातले असं कामं संपत नाही. आपल्या घरातले कामधंदे सोडून त्याच्या घरी जा, त्याच्या संग बोलाले. काही जायची गरज नाही आहे. कंचनची गरज असेल तर येईन ते तुम्हाला भेटाले. भांडे राहिले ना तुमचे घासाचे, जा भांडे घासून घ्या लवकर. अजून कपड्याच्या घड्या करून घ्या. मग तो कपड्याचा लय पसारा दिसते. आणि तुमचे कामं झाले की लवकर मध्ये माझ्यासाठी चहा बनवून आणा. डोकं दुखू राहिलं माया. घरचंच तर करणं होत नाही याच्यानं. घरच्याच तर कामाला संध्याकाळ होऊन जाते. कंचनले भेटायला जायचं येईल. जा ना, घासान लवकर भांडे. काय मायटोंड पाहू राहिल्या? मायला थकली बाप्पा मी. पुरा अंग पाय दुखू राहिलं. जाऊन आराम करतो बाप्पा थोडा. का होऊ शकत आहे? काय करता आता बाईनं तर डायरेक्ट मना केलं. एक गरज नाही म्हणते कंचनला भेटायला जायची. कंचनची जर गरज असेल तर कंचन येईन म्हणते तुम्हाला भेटायला. तुम्ही नका जाऊ. आता कसं करता? तुला कंचनले भेटायला जायचं आहे ना? हो, आता लय दिवस झाले तिला भेटली नाही तर आठवण येते मला तिची. टेन्शन नको घेऊ तू. पाहू आपण काही ना काही जमू आपलं जुगाड. कोणतं जुगाड? ताई तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये बी हसा येऊ राहिला का? तुम्ही हसू राहिला लगे. तू बी हास. पण काहून? माझ्या दिमागात एक जबरदस्त प्लॅन आला. कोणता? सांगतो तुले. चल, भांडे घासता घासता सांगतो. भांडे घासता घासता तुला मी प्लॅन सांगतो. चल. खरं ताई, आहे का तुमचा जवळ कोणता प्लॅन? हो आहे, जबरदस्त प्लॅन आहे. चल तू, तुला भांडे घासता घासता सांगतो. चला. काय माहित ताईजवळ कोणता प्लॅन आहे तर. हे लवकर आनंद इकडे. ताईचाही दिमाग आजकाल लय चालू राहिला. हो आली ताई. नाही, भांड्याचा गराळा तर तसाच पडलेला आहे माझे. तरी पुरा स्वयंपाक म्हटलं मा पोरीनं केला. हे कंचन काय करू राहिली काय माहित. माया पोरीनं पुरा स्वयंपाक केला. तिचं काम आहे ना भांडे घासणं. भांडेही नाही घासले लगेनं. काय करू राहिली काय माहित. झोपून असेल नाही तर फोनवर बोलत असेल. दुसरं काय काम आहे तिले. बोलली ते तिला वाटते तिच्या माहेरीच आहे ते. विसरली ते की ते तिच्या माहेरी नाही आहे, तिच्या सासरवाडीले वापस आली म्हणून. काय करू राहिली काय माहित. मा पोरीनं पुरा स्वयंपाक केला आणि भांडेही नाही घासू शकत का लगे. तसंच भांड्याचा गराळा पडलेला इथं. काय करू राहिली काय जुनं. पाहतो जाऊन काय करू राहिली तर. काम सोडता आहे ते कंचन, माहित आहे ना मला. पाहतोच आता जाऊन काय करू राहिली तर. नाही वा आनंदी, मी तुला फोन करणारच होती ना. करणारच होती ना फोन. माहित आहे मला, माहित आहे कधी फोन करणार होती तर. आली लगे सांगितलंही नाही. आणि पहिले तिथं सांगू शकणार होती ना की मी येऊ राहिली या तारखेला का काही. अव तुला माहीतच नाही पुरी गोष्ट. आता कधी भेटशील ना तर सांगेन तुला पुरी कथा. अचानक आली मी येणार नव्हती काही. सर्व अचानक झालं. काय झालं तर? तुला भेटून सांगेन सर्व कथा. आता लय लंबी कहाणी आहे. पण इथं आल्यावर तर सांगू शकत होती ना की मी आली म्हणून. हो बाई ना, आता दुपारी आली मी. जेवण खाऊनच चालले आतापर्यंत. आता बी टाइम नव्हता माझोड. आता मी भांडे घासायला जातोच म्हटलं. लय मोठे भांडे आहेत पडलेले घासाचे. तर तू या फोन आला. फोनवर बोलत बसली त्यासोबत. भांडे घासाचे राहिलेच आहेत म्हटलं. तू ये ना उद्या मला भेटायला. सांगतो ना तुला पुरी गोष्ट काय झालं काय नाही तर. उद्या येतं का मग मला भेटायला घरी? पाहतो ना माय बाई, पक्क तर नाही सांगत तुले की मी येईनच म्हणून तुला भेटायला. पण पाहतो जमलं तर तुला भेटायला येऊनच जातो. आता माय बाई, गावातल्या गावात तू भेटायला नाही येऊ शकत मला. मी आली असती तुला भेटायला. पण 2 महिने आपल्या माहेरी राहून आता घरी आली ना तर तुला माहित आहे माझी सासू किती रागात असन तर. म्हणून मी काही येऊ नाही शकत तर तूच येऊन जाय म्हटलं. पाहतो ना बाई, मागं बिका कमी काव आहे. पण जमलं तर येतोच तुला भेटायला. वाटलंच या मॅडम फोनवर बोलत असतील म्हणून. झाडझूड राहिली घराची करायची, भांडे राहिले घासाचे. आणि तर हे मॅडम मस्त फोनवर बोलू राहिली कामधंदे सोडून. कोणासंग बोलू राहिली कोणासंग नाही. मा पोरीनं पुरा स्वयंपाक केला. लाजी नाही वाटत तिले. आपली सासू स्वयंपाक करू राहिली, आपण कमसे कम भांडे तर घासा. सरे कामं सोडून दिले तसेच आणि फोनवर बोलत बसली. मग मी बोलतो तर माझ्या तोंड दिसते. हे अशी आहे म्हटले कंचन. थांब म्हणा तू, पाहता तुला कशी शिदी करतो तर. माई पोरगी साधी सुधी आहे तर या कंचननं फायदा उचलला मा पोरीचा. मी मा पोरीचा फायदा उचलू देतो का? काय म्हणा आता काय करतो तुम्ही. कामधंदे सोडून मस्त फोनवर बोलू राहिली. काय म्हणा आता मी काय करतो तर. आनंदी फोन ठेवतो म्हटलं आता. माये सरेच कामं राहिलेले आहे म्हटलं. आता संध्याकाळ होत आली. भांडे घासाचे बाकी आहे, झाडझूड करायची बाकी आहे घराची. ठेवतो फोन, मग करीन मी तुला फोन. बरं ठीक आहे ठेव फोन. नंतर करशील फोन मला. हां बरं ठीक आहे, बाय. उद्या ये म्हटलं भेटायला. हो पाहतो ना, जमलं तर येतो. हां बरं ठीक आहे. ठेव मग फोन. हो ठेव. अच्छा बाय. हां हो बाय. चल माय बाई, माय पुरे कामं राहिले आहे. कामं करून घेतो. चल माय बाई, येतो थोडी बाहेरून घुमून. घरातल्या घरात काही करमत बी नाही बाप्पा. येतो म्हटलं थोडी बाहेरून फिरून. रंजना
काय झालं आई? काय झालं विचारूच नको मला. बाप्पा काय झालं? तू कोण एवढी रागात आहे? कोणी बोललं का तुला काही? मला कोण बोलणार व कोणाची हिंमत आहे मला बोलायची. मग कोणी बोललं नाही तर तू कोण एवढी रागात आहे? काय झालं? खरं रंजना तुझ्यासाठी लय खराब वाटते मला लयच खराब वाटते. काहून काय झालं आता? काय झालं तू सुन बाई मस्त फोनवर बोलू राहिली म्हटलं तिच्या मायासोबत बोलू राहिली वाटते. बोलू दे ना, आता बोलू राहिली तर काय करू शकतो मी? तिला काही म्हणीन काही बोलीन तर मग अजून लोक म्हणतील सुनील बोलत राहते, सुनील बोलत राहते. म्हणून मी ना आता विचार केला बाई त्याच्यापेक्षा तिला काही बोलायचंच नाही. मग करू दे तिच्या मनानं काही बी. काहून काय झालं? फोनवरच बोलू राहिली ना, बोलू दे ना आता. बोलू राहिली ते काही नाही. पुऱ्या घरातले कामं तसेच पडले आहे म्हटलं. तुला स्वयंपाक केला, पुरे जेवणाचे स्वयंपाकाचे भांडे तसेच पडले आहेत म्हटलं. खरकटे भांडे तसेच आहेत तिथं बाहेर लावून ठेवलेले. काही तिनं घासले नाही ना काही नाही. आणि घराला झाडू नाही काही नाही. सई संध्याकाळचा टाईम होते आता. मॅडम मस्त आपल्या माझ्यासोबत गप्पे मारू राहिली फोनवर. भांडे खरकटे तसेच पडले आहे. खरं का बाई? तसेच आहेत का पडलेले भांडे खरकटे लगे? मग नाही तर काय. बाई 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 काय करावीचं मला तर काही समजत नाही. थांब आता तू सर मला आवाज देते तिले. कंचन, ए कंचन, कंचन. मायना नको सांगशील तिले की मी तुला काही म्हटलं म्हणून. पहिलेच मायना बदनाम आहे नाही नाही तर अजून म्हणे माया आजन सासून माझ्या सासू जर चुकल्या केल्या म्हणे माया. तू हे नाव नाही सांगत मी, तिले बोलव फक्त. दे ना आवाज तूच. कंचन. काही काम होतं का त्या बाई? काय झालं? काय झालं मला विचारूच नको तू काय झालं तर. काही गलती झाली का माझ्यानं? नाही वा गलती तर तू याच्यानं काहीच नाही होत. सरी गलती माझ्या नव्हते सरी गलती. तू तर लय चांगली आहेस बाप्पा. आता बाई काय झालं सांग. खरकटे भांडे तसेच पडले आहे म्हटलं. स्वयंपाक तर तुनं बनवला नाही, स्वयंपाक तर मीनच बनवला. सराईला जेवायला दिलं तर तुझे काम काय होतं? भांडे घासणं. तुनं घासले का भांडे? घासले का? घराला झाडू नाही मारला, भांडे नाही घासले, काही नाही. आणि लगे आपल्या माझ्यासोबत फोनवर बोलत बसली. त्या माय संग 2 महिन्यापासून बोलू राहिली. तू 2 महिन्यापासून माहेरी गेलेली होती ना. बोलणं झालंच नाही का त्या माझ्यासोबत तुझ्या? आता बाई आईसोबत नव्हती बोलत मी. मग कोणासंग बोलू राहिली होती? मी आनंदीसोबत बोलू राहिली होती. आनंदीचा फोन आला होता तर तिला काय म्हणू मी त्यासोबत फोनवर नाही बोलत. तिचा फोन आला तर बोलत बसली. अजून बी काही टाइम नाही झाला ना, घासतो ना भांडे, झाडू मारतो. उपकारच बाप्पा उपकारच. राहू दे ना तेवढंही काय करतं. भांडे मी घासून घेतो झाडू मारतो. तू नव्हती तर सरे कामं करतच होती ना मी. असं समजीन की सून आलीच नाही. करतो सरे कामं मी करतो. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत सरे कामं करतो मी. टेन्शन नको घेऊ टेन्शन. आता बाई असं काऊन बोलू राहिले तुम्ही? पाय बाई पाय हिचं चांगलं आहे. तू काही बोललं की रडणं चालू. मग सरायला काय वाटते माहिती आहे का? हिची सासूलाच बोलते सुनीले बिचारी सून. सरायच्या नजरमध्ये मी खराब होतो आणि हे चांगली होते. हिचे असे गुण दिसतात का कोणाले? काय झालं माय बाई? काय बोलू राहिल्या पोरीला एवढ्या? कंचन आजच आली ना? आली नाही आली तो दोघी मायले की चालू झाल्या का त्या पोरीच्या मागं? काय बोलू राहिल्या दोघी जण तिला एवढ्या? रंजना तुला किती समजून सांगितलं मी ना, तरी समजली का तू? तुम्हाला म्हटलं ना त्या पोरीच्या मागं विनाकारण लागत नका जाऊ म्हणून. तुम्ही समजत नाही का तुम्हाला? ते पोरगी आली न आली चालू झाल्या दोघी मायले की तिच्या मागं. बाई तुम्हाला काही नाही माहित आहे. काय झालं? काय केलं आता तिनं? तुम्ही ना काय म्हटलं होतं मला? ते थकून आली म्हणे, तिला स्वयंपाक नको करू दे म्हणे, तू स्वयंपाक बनव म्हणे, काम करू दे म्हणे थोड्या वेळ पोरीले. तिनं स्वयंपाक बनवला सराईसाठी, सराईला वाढून दिलं. चांगलं केलं मग तू ना, चांगलं काम केलं. तर मीनं तर माझं काम केलं. हिचं काम काय होतं? सांगतोच काय काम होतं? सराईची जेवणं खावणं झाल्यावर हिनं आराम केला थोडासा. म्हटलं कर बाई आराम, तू थकून आली तर थोड्या वेळानं भांडे घासशील. तर हिचं काम काय होतं? आराम झाल्यावर भांडे घासणं. ते हिनं काय केलं माहिती आहे का? मस्त आराम केला मॅडमनं. आणि आराम झाल्यावर आपल्या मायले फोन लावला आणि फोनवर बोलत बसली. राहिले भांडे घासायचे, राहायला झाडू मारायचा. आता सई संध्याकाळचा टाईम उरायला म्हटलं दिवाबत्तीच्या टायमाला हे भांडे घासायला बसन का? मी बोलतो तर माझं तोंड दिसते. काऊन बाई कंचन भांडे कोणी घासून घेतले तू ना, मग फोनवर बोलती? शांता काकू मी भांडे घासणारच होती. मी म्हटलं भांडे घासून घेतो आणि झाडू मारतो. पण तेवढ्यात मी आनंदीचा फोन आला तर आनंदीसोबत मी बोलत बसली. वेळ कुकडे निघून गेला, पताच नाही लागला. मला भांडे कुंडे घासायचे आहे म्हटलं, झाडझूड बी करायची आहे घराची. नंतर करीन म्हटलं मी तुला फोन. तर तिनं बी हो म्हटलं. मी भांडे घासतोच म्हटलं तर आत्यानं मला बोलवलं, बोलणं चालू केलं. सांगा बरं आता याच्यात नाही काय गलती आहे? कोणाचा फोन येईन तर मी फोनवर बोलणार नाही का? म्हणून फोनवर बोलली मी थोडीशी. आणि आता एवढ्या बोलू राहिल्या मला. समजली कंचन, मी समजली. रडू नको. रंजना तू सून आजच आली म्हटलं 2 महिन्यानंतर आपल्या माहेरावरून. तर माहीत पडलं तिच्या मैत्रिणीने तर केला तिनं फोन. थोड्या वेळ बोलत बसली तर काय झालं? आता कुठं संध्याकाळ झाली, संध्याकाळ वाले टाईम आहे, घासून घेते ते भांडे. थोडी तू बी समजदारीनं काम घेत जाय, थोडी कंचन बी समजदारीनं काम घेत जाईल. बाई कंचन पहिले आपले कामधंदे करून घ्यायचे बाई, मग फोनवर बोलत बसायचं लागन तर. हो शांता मोठी आई, पहिले मी माझी कामं करून घेत जाईल मग फोनवर बोलत जाईल. झाली गोष्ट. रंजना ऐकलं पोरगी काय म्हणून राहिली? तर कंचन म्हणते पहिले पुरे कामं करून घेत जाईल म्हणते, मग फोनवर बोलत जाईल म्हणते. मग तर तुला काही प्रॉब्लेम नाही होईल ना? मला काय माय बाई, फक्त माझं एवढं म्हणणं आहे संध्याकाळ व्हायच्या पहिले भांडे घासून घेत जाय बस. टायमावर आपलं काम करून घेत जाय, मग तू काही कर माय बाई. ऐकलं का कंचन? हो शांता मोठी आई ठीक आहे. आता तू जसं म्हणून राहिली ना कंचन तशीच करी. आता बोलू नको तिले. बरं ठीक आहे. जा बाई कंचन भांडे घासून घे आणि झाडू मारून घे घराले. हो ठीक आहे शांता मोठी आई. पहिले तर रडणं बंद करतोय. हो काकू
हे झाली ना गोष्ट. जाय तू एक काम करून घे. हो मोठे आई, चहा मांडतो ना तुमच्यासाठी, बसा ना. नाही 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 नाही, असू दे, चहा घे, काही नाही पाहिजे. मी तर इथून चालली होती, तुमच्या घरातून आवाज आला म्हणून मी आली. जाय, अजून टाईम होऊन जाईल तुला कामाला, मग काम करून घे तुझ्या. हो ठीक आहे. रंजना, तू बी थोडी समजून घेत जाय ना. एवढ्या गलतीवर एवढं काय बोला लागते? तिला प्रेमानं बी तर समजून सांगू शकली असती ना तू. एवढ्या रागानं काय सांगा लागते? थोडी प्रेमानं बोलत जाय. तुला काही प्रॉब्लेम असला ना तर तिला चांगल्यानं समजून सांगत जाय. असं नाही की असंच काम केलं आणि तसंच काम केलं, भांडणं करून नको सांगत जाऊ, प्रेमानं सांगत जाय. जे काम प्रेमानं होते ना ते भांडणानं कधीच नसते होत. तू प्रेमानं तिला समजून सांगशील तर ते म्हणेन, पाय माई गलती झाली तरी माई सासू मला किती प्रेमानं समजून सांगू राहिली, किती चांगली आहे माई सासू. आणि तेच गोष्ट तू रागानं सांगशील तर मग कसं होणार आहे? मग तिलाही वाटेल माई सासू तर मला बोलतच राहते बाप्पा, माई सासू तर माई काही इज्जतच नाही करत, मला अशीच म्हणते तशीच म्हणते. मग अशानं भांडणं होतात. म्हणून काही झालं ना तर प्रेमानं समजून सांगत जाय. बरं, आता तुम्ही म्हणता बाई तर प्रेमानं समजून सांगत जाईल. तेच म्हटलं मग मी ना. आता प्रेमानं समजून सांगत जाय तिला, रागानं नाही. मग पाय दोघी सासूनामध्ये भांडणं होतीनच नाही कधी. बाई जसं तुम्ही म्हणून राहिल्या ना तसं बी करून पाहिजे तुम्ही. मी जसं म्हणून राहिली तसं जर करशील ना, तुमच्या घरात कधीच भांडणं नाही होती. दोघी सासूना एकदम प्रेमानं राहायसान. बरं बाई, ठीक आहे. बरं येऊ मी? बसा ना, आता चहा पिऊन जा ना. नाही हो माय बाई, घरून सध्याच चहा पिऊन निघाली. येतो मी. तुम्हाला म्हटलं चहा प्या तर तुम्ही नाही म्हणून राहिल्या. बरं या मग. बरं ठीक आहे.